नमस्कार, प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। भाजपने प्रत्येक मतदारसंघात घोटाळा केलाय, महादेव जानकरांचं वक्तव्य। महाराष्ट्रासह दौंड येथे जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीतर्फे निषेध आंदोलन। पुण्याच्या 16 गावांना ड्रेनेज लाईनसाठी 324 कोटींचा निधी मंजूर। आणि सर्वसामान्यांची पुष्पक सेवा बंद, पुणेकरांची गैरसोय। नमस्कार, मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट। महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। भाजपाने प्रत्येक मतदारसंघात 25 ते 30 हजार मतांचा घोटाळा केलाय। आत्मविश्वास दांडगा असता तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्याची गरज पडली नसती, असा घणाघात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी केलाय। यवतमाळ येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, असं ते म्हणाले। दौंड येथे जनसुरक्षा विधेयकाविरोधात 10 सप्टेंबर रोजी संविधान स्तंभाजवळ निषेध आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस पक्ष, आम आदमी पार्टी, लोक जनशक्ती पक्षाचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मतं मांडलीत। खरं तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून या जनसुरक्षा हे जे विधेयक आणलेलं आहे भाजप प्रणित सरकारने, ते रद्द व्हावं म्हणून सगळीकडे धरणे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या चौकामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांच्या पुतळ्यांच्या समोर आज केलं जाते। आणि हा इशारा आहे की अशा पद्धतीनं लोकशाहीवर गदा आणणारे कायदे जर भारतामध्ये भाजप प्रणित सरकार जर आणणार असेल तर लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही, अशा प्रकारची शंका सगळ्याच छोट्या मोठ्या संघटना, सगळे छोटे मोठे कार्यकर्ते, सगळे पक्ष पदाधिकारी, सगळे नेते या सगळ्यांच्या मनामध्ये तशा पद्धतीची शंका आहे की अशा पद्धतीने जर लोकशाहीचा घात होणार असेल आणि तुम्हाला तुमच्या मनातले विचार बोलता येणार नसतील, सरकारच्या विरोधात तुम्हाला काही भूमिका सरकार चुकलं तर मांडता येणार नसेल आणि ती जर मांडली तर अशा पद्धतीची कारवाई होईल का काय आणि त्यासाठी हा कायदा आहे का काय, अशा प्रकारची भीती असल्यामुळे हा कायदा रद्द व्हावा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज ही आंदोलन त्या ठिकाणी। पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 16 गावांमध्ये सांडपाणी वाहिन्यांच्या जाळ्याचा अभाव होता, मात्र आता या गावांच्या विकासाला गती मिळणार आहे। राज्य सरकारने अमृत 2 अभियानांतर्गत या गावांमध्ये ड्रेनेज लाईनचे जाळे उभारण्यासाठी महापालिकेच्या 324 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। या योजनेसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रत्येकी 25% म्हणजेच 80.94 कोटी रुपयांचा निधी देणार आहे। उर्वरित 50% खर्च पुणे महापालिका स्वतः उचलणार आहे। यामुळे सूस, महाळुंगे, कोंडवे, धावडे, नांदेड, खडकवासला अशा गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम होणार आहे। हा निर्णय या गावांच्या विकासाला नक्कीच चालना देईल। पुणे महानगर परिवहन महामंडळाने अचानकपणे आपली कमी दरातील पुष्पक सेवा बंद केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसलाय। गेल्या 24 वर्षांपासून सामाजिक हेतूने सुरू असलेली ही शववाहिनी सेवा बंद झाल्यामुळे गरजूंना पार्थिव स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी आता अधिक पैसे खर्च करावे लागत आहेत। एकेरी फेरीसाठी 300 रुपये आणि दुहेरी फेरीसाठी 600 रुपये इतके कमी दर असल्यामुळे ही सेवा अनेक गरीब कुटुंबांसाठी मोठा आधार होती। यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात। पाहत रहा न्यूज अनकट। पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची 2 मोठी मंडळं येऊन ठाकणार समोरासमोर, तर अनुभवा हा थरा। तसं नाही येऊ काही की सगळे गणेशाची आराधना करतात, सगळे खूप छान एन्जॉय करतात, खेळमेळचं वातावरण जसं आम्ही करतो। वडील एका मंडळात असतात, मुलगा एकाचाच असतो, चुलते एका मंडळात असतात। अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना, त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ, नाही तर बोलव याला। कॉम्पिटिशन नसून कोऑपरेशन आहे। तुळशीबाग म्हटलं ना की महिला आणि तुळशीबाग आतून नाते, महिलांचं माहेरघर तुळशीबागेला समजलं जातं आणि वर्गणीबद्दल काय थोडंसं काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय आहे, तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे।
काय माहिती का, जगामध्ये तुम्ही सगळं काही करू शकता, पण समोरच्या खिशातनं 1 रुपया काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो. त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे. गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो 10 वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो, जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो, जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो, असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना. या पाण्यात आम्ही विसर्जित करू का हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का. मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी, मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं का. तर धमाल मस्ती किस्सांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पाहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा. विश्रांतीनंतर स्वागत, पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक कायद्याच्या विरोधात आज राज्यभरात इंडिया आघाडीच्या वतीने आंदोलन पुकारले. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात देखील महाविकास इंडिया आघाडीच्या वतीने जोरदार निदर्शनं करण्यात आलीत. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जनसुरक्षा कायद्याला कडाडून विरोध केलाय. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी सरकारचा निषेध नोंदवलाय. यावेळी सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भात इंडिया अलायन्सच्या वतीनं आज राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या पद्धतीनं आम्ही आज आंदोलन केलेलं आहे. राज्य शासनानं जे बहुमत आहे त्या बहुमताचा गैरवापर करून हा कायदा पारित केला. आम्ही काही सूचना त्या कायद्यामध्ये आल्या होत्या. राज्यातून देशातून अनेक हरकती आल्या होत्या. आता एखादी गोष्ट राज्याच्या अनेक लोकांच्यावर परिणामकारक होणार असेल तर त्याचं पब्लिक हिअरिंग घ्यायला काय हरकत होती. पब्लिक हिअरिंग जिल्ह्यामध्ये घ्यायचं होतं, लोकांची मतं घ्यायची होती आणि मग त्या कायद्यामध्ये काही सुधारणा करणं अभिप्रेत होतं का, त्या कायद्याची गरज होती का. आम्ही बैठकीमध्ये सांगितलं होतं UAPA सारखा सक्षम कायदा या देशामध्ये जर राज्याला वाटत असेल की नक्षलवाद हा संपला पाहिजे, आमची ती भूमिका आहे. नक्षलवादाबद्दल सगळ्यांची आमची भूमिका समान आहे, त्याबद्दल आमचं दुमत कुठलंही या ठिकाणी नाही आहे. त्या UAPA कायद्यामध्ये तुम्ही बदल सुचवा जेणेकरून तो देशाला लागू होईल. नक्षलवाद हा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे का, छत्तीसगडमध्ये आहे, तो तेलंगणामध्ये आहे, म्हणजे 5-6 राज्यामध्ये या देशातल्या नक्षलवादाचा प्रश्न आहे. आणि म्हणून कायदाच करायचा असेल नक्षलवादाच्या संदर्भातला तर UAPA मध्ये तुम्ही बदल करा. परंतु या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून काही सामाजिक संघटनांना अडचणीत आणायचं, त्यांना टार्गेट करायचं, त्यांना देशहिताच्या विरुद्ध करतायत असं म्हणून अडकवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आम्ही तसा. अमरावती शहरात बोगस जन्मदाखले प्रकरण गाजत असून भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पोलिसांना पुरावे सादर करून ठोस कारवाईची मागणी केली आहे. अर्जदारांनी पुरावा म्हणून दिलेल्या आधार कार्डवरील जन्मतारीख आणि दाखल्यातील जन्मतारीख वेगळी आहे. काही प्रकरणात वर्ष देखील बदलले गेले आहे. खोट्या पुराव्यांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणे अपरिहार्य आहे. हे बोगस असल्याचे पुरावे स्पष्ट करतात असे किरीट सोमय्या म्हणालेत. या प्रकरणात हजारो अर्ज संशयास्पद आहेत आणि मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचं उघड झालंय असं सोमय्या यांनी स्पष्ट केलंय. आता पॉलिटिकल लीडर त्यांचा जीव त्यांचा मतपेटीत असतो, तर त्यांच्यासाठी वोट जी आहे हे राजकीय अस्तित्व आहे आणि आमच्यासाठी देशाची सुरक्षा. म्हणजे तेही मान्य करतात की ज्यांनी पुरावे दिले ते फर्जी आहेत, ते खोटे आहेत, ते बोगस आहेत. मग जर फर्जी, खोटे, बोगस पुराव्याच्या आधारावर कोणी जन्म प्रमाणपत्र मिळवलं तर त्यावर कारवाई होणारच, कोणी त्याला थांबवू शकत नाही. पुण्यातील केशवनगर येथील गोदरेज इन्फिनिटी सोसायटीमधून धक्कादायक प्रकार समोर आलाय. नुकत्याच नवनिर्मित शिवमंदिरात सोसायटी कमिटीच्या काही सदस्यांनी शिवलिंगाची तोडफोड केली आहे. या घटनेमुळे सोसायटीतील रहिवासी संतप्त झाले आहेत. कमिटी सदस्यांच्या विरोधात मोर्चा उघडलाय. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. घटनेनंतर पासून सोसायटी परिसरात तणावाचं वातावरण आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेत मृद आरोग्य व सुपीकता सन 2025-26 साठी 10,80,000 मृद नमुन्यांची तपासणी करण्याचं लक्ष्य निश्चित करण्यात आलंय। यामध्ये 2,22,000 मृद नमुने ग्रामस्तरीय तपासणी प्रयोगशाळांद्वारे तपासले जाणार आहेत। सन 2025-26च्या मंजूर वार्षिक कृती आराखड्यात 444 नवीन ग्रामस्तरीय मृद चाचणी प्रयोगशाळा उभारण्यास मान्यता प्राप्त झाली आहे। यवतमाळ जिल्ह्यासाठी एकूण 15 प्रयोगशाळा स्थापन करण्याचं लक्ष देण्यात आलं असून इच्छुकांनी आपले अर्ज 12 सप्टेंबर पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावेत, असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केलंय। यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात। पाहत रहा न्यूज अनकट। या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह। डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन। कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3,300 मध्ये। ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1,700 पर पर्सन। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। साताऱ्यात 10 सप्टेंबर 1944 रोजी क्रांतिकारी डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी सातारा जिल्हा कारागृह फोडले होते। या दिवसाला आज 81 वर्ष पूर्ण झाली। या स्मृती प्रित्यर्थ आज सातारा जिल्हा कारागृहाच्या समोर असणाऱ्या स्मृती स्तंभाला स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांकडून पुष्पांजली वाहण्यात आली। यावेळी कारागृह पोलीस अधीक्षक श्यामकांत शेडगे यांच्याबरोबर ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 10 सप्टेंबर 1944 या दिवशी पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णांनी सातारचा जेल फोडून पुन्हा भूमिगत चळवळीमध्ये सक्रिय झाले आणि सातारच्या प्रतिसरकारच्या चळवळीला अधिक गती दिली। येरवड्याचा जेल स्वातंत्र्य सैनिकांनी फोडला, सातारचा जेल फोडला म्हटल्यानंतर त्यावेळच्या तरुणांच्या मध्ये उत्साह आला आणि पुन्हा ही देशाची चळवळ अधिक तीव्र झाली। या दिवसाचं महत्त्व तरुण पिढीला कळावं या दृष्टीनं प्रत्येक वर्षी या स्तंभाला या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करून ह्या घटनेचं आठवण करतो आपण। त्यामुळं तरुणांच्या पुढं, विद्यार्थ्यांच्या पुढं देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलं, अनेकांनी बलिदान दिलं, अनेकांनी घरादारावरती तुळशीपत्र ठेवलं आणि स्वतःचा प्रपंच न करता देशाच्या प्रपंचासाठी त्यांनी सगळ्याचा त्याग करून देशसेवेच्या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीमध्ये सहभागी। उमरगा सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अंदूर ते नळदुर्ग रस्त्यावर रुग्णवाहिकेने पेट घेतल्याची घटना घडली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे। रुग्णवाहिकेमध्ये रुग्ण नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे। तांत्रिक बिघाडामुळे रुग्णवाहिकेने पेट घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे। मध्ये काय त्रास त्याच्यामध्ये समृद्धी महामार्गावर माळीवाडा इंटरचेंज जवळील पुलावर मोठ्या प्रमाणात खिळे रोवल्याने अनेक वाहनांचे टायर फुटण्याच्या घटना घडत आहेत। त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे। सदर घटनेचे फोटो आणि व्हिडिओ वाहन चालकांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत। आज या महामार्गावर, समृद्धी महामार्गावर आहे तर जे संपूर्ण खिल्ले मारून टाकलेल्या रोडवर 4 गाड्या पंक्चर झालेल्या आहेत आणि MSRDCला हे अधिकाऱ्याला कळायला पाहिजे की मग किती गाड्या फास्ट येतात 120 या स्पीडने आणि किती गाड्या पुढे येतं जे पंक्चर झालेले आहे। तर माझी प्रशासनाला हे विनंती आहे की असं कुठेही काम करताना बॅरिगेड टाकून संपूर्ण ह्याचं जे डायव्हर्शन काढून ह्याच्या गाड्याला जायला वाट ठेवावी। बरेच गाड्या पंक्चर झाले, किती ऍक्सिडेंट होतं वाचले। पुढच्या लोकांनी पंक्चर झालेल्या गाड्या मागात थांबवले म्हणून मागचे लोक वाचले, नाही तर भरपूर ऍक्सिडेंट झाले असते इथं। हे बघा, हे खिळे हे लावलेले आहे सगळे, हे बघा हे खिळे संपूर्ण किडे लावलेले आहेत।
हे जरा घातपात झाला आणि कोणाचा जर ऍक्सिडेंट झाला तर याची जबाबदारी कुणावर राहील हे माझी विनंती आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवाभाऊ आणि अजितदादा पवार यांना की हे असं काम करताना डायव्हर्शन काढून बॅरिकेड लावूनच पुढचं काम करावं. अन्यथा मोठा अनर्थ इथं झाला असता, खूप मोठा अनर्थ झाला असता इथे. आता किती जण सांगणार आम्ही, सांगा ना. म्हणजे आता त्या गाड्या पंक्चर असता याला ते बिचारे अगर थांबले नसते तिथे तर किती गाड्या आमच्याच गाड्या पंक्चर झाल्या, आम्ही थांबले. बरं झालं तुमच्या गाड्या पंक्चर, तुम्ही मागच्या लोकांना थांबवला, आमच्या वर चढले असते. यासह प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.